Praise the Lord, my dear brothers and sisters. माझ्या लाडक्या बंधू आणि भगिनींनो, प्रभूची स्तुती असो. Welcome to the online Monday discipleship meeting at Vineyard Workers of Christ Church. सोमवार शिष्य सभेच्या या ऑनलाईन सर्व्हिस मध्ये मी विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्चच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. A deep-seated love for Jesus. हृदयात खोलवर जडलेलं येशूवरचं प्रेम. The Lord dwells in the heart that realizes its own sinfulness. ज्या हृदयाला आपल्या स्वतःच्या पापीपणाची जाणीव असते, अशा हृदयात परमेश्वराची वसती असते. The more we are transformed by the indwelling of God's gracious Spirit, the more we are drawn to God's word and to our Lord's divine nature. परमेश्वराच्या कृपाळू आत्म्याची आपल्या अंतःकरणात जी वसती आहे, त्याद्वारे जितके जास्त आपण स्वतःला बदलू, तितके जास्त परमेश्वराच्या वचनाजवळ आणि त्याच्या दैवी स्वभावाकडे आपण ओढले जातो. Little by little we are enabled to reflect His image. आणि मग हळूहळू परमेश्वराची प्रतिमा आपल्या व्यक्तिमत्वाद्वारे आपण प्रतिबिंबित करतो आणि हे करायला आपण सक्षम बनतो. The discipleship meeting of Pastor Peter and Pastor Jayashree invoke this enabling in us. आणि पास्टर पीटर आणि पास्टर जयश्रींच्या शिष्य सभांद्वारे ते आपल्याला सक्षम बनण्यात मदत करतात. Before we proceed, take a minute and share this link with all your loved ones. पुढे जाण्याअगोदर 1 मिनिट बाजूला काढा आणि या सभेची लिंक आपल्या प्रियजनांबरोबर लगेच शेअर करा. And to all those who have tuned in for the first time to Vineyard Workers Church, a very warm welcome to the Vineyard family. जे विनयार्ड वर्कर्स चर्चच्या या सभेला पहिल्यांदाच ट्यून इन झाले आहेत, अशा सर्वांचं आम्ही विनयार्ड कुटुंबातर्फे सहर्ष स्वागत करतो. Visit our website, click on the visitors info tab and share your details with us. आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. विजिटर इन्फो टॅब वरती क्लिक करा आणि तुमची माहिती आमच्या बरोबर शेअर करा. Make sure that you write down your full name and your mobile number so that we can pray and correspond with you further. आपले संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर आठवणीने लिहा, जेणेकरून आम्ही तुमच्या संपर्कात राहू शकू आणि तुमच्यासाठी प्रार्थना करू शकू. Besides our Monday meeting at 7:30 p.m., we also conduct other online church services. We have our Saturday blessing meeting every Saturday at 7:30 p.m. and Sunday morning service at 11 a.m. Do tune in for these services. आम्ही दर सोमवारी शिष्य सभा संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित करतो. त्याच्याच बरोबर तुम्ही पाहू शकता दर रविवारी सकाळी 11 वाजता उपासना सभा आणि दर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आशीर्वाद सभा. शनिवार, रविवार आणि सोमवार हे तिन्ही ऑनलाईन सर्व्हिसेस पाहण्यासाठी आम्हाला अवश्य ट्यून इन करा. We have been regularly uploading the videos of all our services on our YouTube channel. Please subscribe to our channel. आम्ही या सर्व्हिसेसचे व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवरती नियमितपणे अपलोड करत आहोत. ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. To get regular notification of all our uploads, click on the red subscribe button and then click on the bell icon next to it. नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन नियमितपणे मिळण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राइब असे लिहिलेल्या लाल रंगाच्या बटनावर आणि त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. And after having watched our video, do give us a like. आमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला नक्की लाईक द्या. The Lord Jesus says in the Gospel of Matthew, chapter 10, verse 39, "He who finds his life will lose it, and he who loses his life for my sake will find it." मत्तयचं शुभ वर्तमान त्यातला 10वा अध्याय आणि 39व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, जो आपला जीव मिळवतो तो त्याला गमावेल, पण जो आपला जीव माझ्याकरता गमावेल तो त्याला मिळवील. Pastor Peter and Pastor Jayashree long to bear Jesus' image, breathe His Spirit, do His will
and please Him in all things. प्रभू येशू ख्रिस्ताची प्रतिमा आपल्यात ठसलेली असावी, त्याचा आत्मा आपल्या श्वासोश्वासात असावा, त्याची इच्छा पूर्ण करावी आणि आपल्या प्रत्येक गोष्टीत त्याला प्रसन्न करावं. ही पास्टर पीटर आणि पास्टर जयश्रींची तळमळ आहे. Their duty is their delight. आणि त्यांचे हे कर्तव्य त्यांच्यासाठी आनंद आहे. Their sacrifice a pleasure. त्यांनी केलेला त्याग त्यांना सुख देतं. Through these Monday discipleship meetings, they inspire us to do likewise. सोमवारच्या या शिष्य सभांद्वारे ते आपल्यालाही असंच वागायला प्रेरित करतात. It is such a privilege to welcome such lovely disciples of the Master. आपला स्वामी प्रभू येशू ख्रिस्ताचे हे दोन सुंदर शिष्य, ह्यांचं स्वागत करणे हे आमचं सौभाग्य आहे. So put your hands together and with a loud applause, welcome our dear anointed and God-sent teachers, Pastor Peter and Pastor Jayashree. तर चला हर्ष उल्हासाने आपण आनंदाने टाळ्या वाजवून स्वागत करूया परमेश्वराने पाचारलेले अभिषिक्त शिक्षक आपले पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God is a great God, देव महान देव आहे and God is surely going to bless you all. आणि देव नक्कीच तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करेल. You need to get back to God तुम्ही देवाकडे परत यायची गरज आहे. if you have wandered away from Him. जर तुम्ही देवापासून बहकले असाल तर, If you are with Him, जर तुम्ही देवासमवेत असाल then trust Him all the more, तर अजून वाढत्या प्रमाणात त्याच्यावर विश्वास ठेवा. because all things are possible to them that believe in God. कारण जे लोक देवावर विश्वास ठेवतात त्यांना सर्व काही शक्य आहे. Today we are going to see something new, आज काहीतरी नवीन आपण पाहणार आहोत. divine reposition दैवी पुन्हा जुळवणी, or divine realignment, दैवी पुन्हा जुळवणी असं शीर्षक आहे. or I'll just give it a good heading, divine reposition. दैवी पुन्हा जुळवणी किंवा Yes. आपलं स्थान परत घेणं. Yes. We'll open our Bibles to Genesis chapter 35 verse 1. त्यासाठी उत्पत्तीचा 35वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन आपण काढूया. Kindly open your Bibles to Genesis 35 verse 1. उत्पत्ती 35:1 आपलं बायबल सगळ्यांनी कृपया करून उघडा. And I pray that God will speak to you in a very special way this time, आणि मी प्रार्थना करतो की देवाने खास रीतीनं यावेळेला तुमच्याशी बोलावं and that He will bless you. आणि देवाने तुम्हाला आशीर्वाद द्यावा. And before I continue, पुढे जाण्या अगोदर I would also like to let you know मला तुम्हाला हे पण सांगायला आवडेल that if you are a believer, की तुम्ही जर विश्वासू आहात, even a strong believer, खंबीर विश्वासू, see that you don't miss the Saturday blessing meeting also, तरी दक्षता बाळगा की शनिवारची आशीर्वाद सभा चुकवू नका. because even the Saturday online messages are going to be a blessing to you, कारण शनिवारी सुद्धा जे काही ऑनलाईन संदेश जातात ते तुमच्यासाठी आशीर्वाद ठरणार आहेत. because many a times कारण बऱ्याच वेळेला most of the believers think that Saturday meeting is for newcomers. जास्तीत जास्त बिलीवर लोकांना असं वाटतं की शनिवारची सभा आपली नाही तर ती नवीन लोकांसाठी आहे. But पण during this lockdown period, या लॉकडाऊनच्या काळामध्ये you need to attend all the 3 meetings online, तुम्ही सर्व तिन्ही सभा ऑनलाईन पाहायला हव्यात. because these are the days you need to keep in touch with God all the time. कारण की हे असे दिवस आहेत की या दिवसांमध्ये आपण देवाशी वाढत्या प्रमाणात संपर्क ठेवायला हवा. Amen. आमेन. Genesis 35 verse 1. उत्पत्तीचा 35वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन. And God said unto Jacob, Arise, go up to Bethel and dwell there, and make there an altar unto God that appeared unto thee when thou fled from the face of Esau thy brother. उत्पत्तीचा 35वा अध्याय आणि पहिलं वचन. आणि देव याकोबाला म्हणाला, उठ, बेथेलास जाऊन तेथे राहा, आणि तू आपला भाऊ एसाव याच्या पुढून पळालास तेव्हा ज्या देवाने तुला दर्शन दिले त्याच्यासाठी तेथे वेदी बांध. Did you see that? लक्षात येत आहे ना? God is saying, परमेश्वर सांगत आहे get back. की तुम्ही परत या. You see, there comes a time in everyone's life प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वेळ अशी येते that God has to move in to reposition us once again. की परमेश्वराने कार्य करून आपल्याला आपली पहिली जागा घेण्यासाठी आपण परमेश्वर कार्य करू लागतो.
We have been moving onward, कारण की आपण पुढे पुढे जात असतो and we have not made progress. आणि आपली बढती झालेली नसते. And so God at times tells us, तर कधी कधी देव आपल्याला म्हणतो arise, की उठ, get up, उभा राहा and go to the place आणि तिथे जा where you started. जिथे तू सुरुवात केली होती तिथे परत जा. So God wants us to reposition once again. तर देवाची इच्छा आहे की आपण आपल्या पूर्वीच्या जागा परत घ्यायला हव्यात. And this is a divine reposition. आणि हे दैवी रीतीनं परत जागा घेणं आहे. Not that you decide to reposition yourself. असं काही नाही की तुम्ही स्वतः इच्छा केली आणि तुम्ही तुमची जागा परत घ्यायला आलात, असं काही नाही. This is the act of God to realign us unto something. तर ही देवाने केलेली कृती आहे की आपण पुन्हा जुळवणी कुठल्या तरी गोष्टीविषयीनं करून घेणं. Like if you have driven a car, समजा तुम्ही गाडी चालवताय, many times बऱ्याच वेळेला your vehicle pulls to the left or to the right, तुमची गाडी जी आहे ती डावीकडे किंवा उजवीकडे खेचते, or your steering wheel, it becomes a little hard and it is crooked on one side. आणि तुमचं स्टेअरिंग व्हील जर समजा कधी असं एकीकडे खेचायला लागलं, डावीकडे किंवा उजवीकडे एका बाजूला खेचायला लागलं, And if you are a good driver, you know आणि तुम्ही जर चांगले ड्रायव्हर असाल तर तुम्हाला कळतं that your vehicle needs wheel alignment. की माझ्या गाडीचं व्हील अलाइनमेंट केलं पाहिजे, चाकं परत जुळवून घेतली पाहिजेत. Like, bad roads and potholes, कारण की रस्ते जर चांगले नाही आहेत, खड्डे खूप आहेत, they can affect the alignment greatly. तर त्याचा परिणाम त्या गाडीच्या चारी चाकांवरती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि होतो. And so time and again you have to realign your suspension of your vehicle. तर परत परत तुम्हाला तुमच्या गाडीचं सस्पेन्शन जे असतं त्याची जुळवणी करून घ्यायला लागते. In the same way, तसं our life also needs repositioning. आपल्या जीवनाला सुद्धा आपण आपल्या पूर्वीच्या जागी परत जाणं गरजेचं असतं. Our life also needs at times realignment. आपल्या आयुष्याला पण कधी कधी ही पुन्हा जुळवणी करून घेणं गरजेचं असतं. And divine repositioning, आणि दैवी रीतीनं पुन्हा आपण आपली जागा घेणं किंवा जुळवणं it can be a refreshing thing in your life. आपल्या जीवनामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये ही एक संजीवनदायक बाब असू शकते. And sometimes कधी कधी when God talks about repositioning, परमेश्वर जेव्हा असं म्हणायला लागतो की तू तुझ्या पूर्वीच्या जागी परत ये, at times he wants you to relocate completely in your life. कधी कधी देवाची इच्छा असते की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुन्हा ते स्थान शोधून घेणं. There only you have to stop where you started. आणि जिथं तू सुरुवात केली होती तिथंच तू थांबणं. You must have heard of a transfer order. आणि तुम्ही ऐकलं असेल कंपन्यांमध्ये वगैरे किंवा ऑफिसेसमध्ये ट्रान्सफर ऑर्डर येते की तुमची बदली होतीये. So God at times may give you a transfer order. तर कधी कधी देव तुम्हाला बदलीचा अर्ज देईल किंवा ऑर्डर देईल. Yes, he may even shift you from your present location. आणि देव तुम्हाला कदाचित तुमच्या सध्याच्या स्थानावरनं सुद्धा कुठेतरी जायला लावेल And he will ask you to go into a new location. आणि नवीन जागी जायला लावेल. Or he may tell you to go to the same location where you started. किंवा तुम्ही जिथे सुरुवात केली होती त्या पूर्वीच्या जागी जायला लावेल. I'm not saying that everyone will be called to relocate. म्हणजे मी असं काही म्हणत नाहीये की प्रत्येकाला देवबाप अशाच पद्धतीनं पूर्वीच्या जागी जा का रिलोकेट व्हा असं म्हणणार आहे, असं मी म्हणत नाही. But there are times he may want you to relocate in your mind. पण कधी कधी देवाची इच्छा असेल की तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही पूर्वीच्या स्थितीत परत जा. Because कारण in this way everyone will be called for repositioning in a measure. अशा पद्धतीनं काही प्रमाणात प्रत्येकालाच आपल्या पूर्वीच्या त्या स्वरूपात, त्या पद्धतीत किंवा त्या पदात जायला देव सांगणार आहे. And that is what we are going to study this day. आणि आज आपण त्याचाच अभ्यास करणार आहोत. Because many people are feeling a drag in their lives. कारण बऱ्याच लोकांना आपापल्या जीवनामध्ये आता असं जीवन फरफटत नेल्यासारखं झालंय. Their joy is lost. आनंद गेलेला आहे, They have a long face. चेहरे उतरलेले आहेत, Peace is lost. शांती गेलेली आहे. And moreover, they are struggling in their lives. आणि त्याहूनही जास्त म्हणायला गेलं तर संघर्ष जीवनामध्ये खूप चाललेले आहेत. If these things are happening, आणि या जर सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात होत असतील then it is time that you need to start hearing God. तर आता ही वेळ आली आहे की तुम्ही देवाचं ऐकायची गरज आहे. Is God directing you to something else? देव तुम्हाला आणि कुठेतरी दिशा दाखवतोय का? Is God repositioning you? देव तुम्हाला परत कुठल्या तरी दिशेनं नेतोय का? रिपोझिशन करायला लावतोय का? It may not be only in the area of location, आणि फक्त स्थानिक रीतीनंच मी म्हणत नाहीये, जागेविषयीच म्हणत नाहीये, but it can also be the relocation of your mind. पण तुमचं मन सुद्धा जर कुठे भटकलं असेल आणि फरफटत गेलं असेल तर ते पण पूर्वस्थितीला यायला हवं. Sometimes कधी कधी
We are so used to doing one kind of thing in a particular way आपल्याला एवढी सवय लागून जाते की एखादी गोष्ट त्याच पद्धतीनं करायची म्हणजे त्याच पद्धतीनं करायची. that we are used to it. आपल्याला सवय लागते And at such times you don't depend on God आणि अशा वेळेला आपण देवावर अवलंबून राहत नाही. because we know this is the way we have to do it. का आपल्याला कळतं की नाही अशा रीतीनंच आपण करायचं असतं. But when God keeps on shifting you, पण देव जेव्हा तुम्हाला चालतो you know, तेव्हा तुम्हाला कळतं oh, that God anytime will tell me something, so I should open my ears always की to देव God. मला कधी काही सांगू शकतो म्हणून माझे कान देवाकडे उघडे पाहिजेत. And so this is the story of Jacob, तरी याकोबाची कहाणी आहे and he comes to a very refining time of his life आणि याकोब त्याच्या आयुष्यामध्ये एका अशा जागेकडे येतो की जिथे त्याचं आता फारच शुद्धीकरण व्हायला हवंय where he needs a change of residence. आणि जिथं आता त्याची जागा बदलायला हवी आहे, त्याचं राहायचं ठिकाण बदलायला हवंय. God said, देव बोलला, leave this place and go back to Bethel. त्याला देव म्हणाला की तू ही जागा आता सोड आणि बेथेलला परत जा. See, he was staying in Shechem, कारण तो शखेम मध्ये राहत होता. but God said, पण देव म्हणाला leave and change your address. आता तू तुझा पत्ता बदल. See? Because there has to be a realignment to take place in your life. कारण तुझ्या जीवनामध्ये पुन्हा जुळवणी व्हायला हवी आहे. Jacob had come to a place, याकोब अशा एका जागी आला. he had come to such a condition in his life याकोब त्याच्या आयुष्यामध्ये अशा एका अवस्थेत आला that if he continued in the same place for another day, he would have collapsed. अजून एक दिवस सुद्धा जर तो त्या अवस्थेत आणि त्या जागी राहिला असता तर ढासळून पडला असता. Some people are almost on the verge of collapse. काही लोक ढासळायच्या बेतात आहेत जवळजवळ. If you are thinking that you are almost collapsing, आणि तुम्ही जर असा विचार करत असाल की आता माझं काही खरं नाही, मी अगदी पडायच्या बेतात आहे, then you need to allow God to reposition you. तर तुम्ही देवाला परवानगी द्यायची की मला तू पुन्हा त्या जागी परत स्थिर स्थावर कर You know किंवा how he, रिलोकेट कर. you know how Jacob started his life with God. तर याकोबाने देवाबरोबर आयुष्याचा प्रवास कसा सुरू केला तुम्हाला ठाऊक आहे. In order to escape the fury of his brother Esau, त्याचा भाऊ एसाव, त्या एसावाच्या रागापासून सुटायला Jacob had fled to his uncle Laban. याकोब त्याचे मामा लाबान याच्याकडे पळून गेला. But on the way, रस्त्यात जाता जाता he lay down on no man's land. तो अशा एका एकांत जागी आडवा पडला. And as he lay down there, जसा तिथे तो आडवा पडलेला with all his future, his destiny lost, आणि सगळं त्याचं हरवलेलं की आता मला काही भविष्य नाही, काही नाही, आयुष्याला दिशा नाही, God visited him देवाने त्यावेळेला त्या परिस्थितीत त्याची भेट घेतली in his dream. स्वप्नाद्वारे. And he saw a ladder which was touching from the earth to the heavens. आणि त्याला एक शिडी दिसली की जी पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत स्पर्श करत आहे. And he was seeing the angels were ascending and descending. आणि त्याला त्या शिडीवर देवाचे दूत जाताना येताना दिसत आहेत. And he saw the Lord standing on the stair. आणि प्रभूला त्याने त्या शिडीवर उभं पाहिलं. And the Lord promised him प्रभूनी त्याला वचन दिलं that the land you are sleeping on, I will give it to you. की ज्या जमिनीवर तू झोपलाय ती जमीन मी तुला देईन, And I will bless you abundantly. मी तुला विपुल आशीर्वादित करीन. God said, I will be with you wherever you go. आणि देव त्याला म्हणाला जिथे कुठे तू जाशील तिथं मी तुझ्या बरोबर राहीन. And I will not leave doing everything that I have promised you today. आणि जे काही आज मी तुला मी करणार असं वचन देतोय ते सगळं मी पूर्ण करून तुला दाखवीन. Jacob was so happy. मग याकोब फार आनंदी झाला. Next morning, he went to his uncle with full confidence. दुसऱ्या दिवशी सकाळी मामाच्या घरी अगदी विश्वासाने भरलेला गेला. And we all know his success story. आणि मग याकोबाच्या यशाची कहाणी आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. His life was made. त्याचं जीवन बनलं. He became a businessman, तो एक व्यावसायिक उद्योगपती झाला. got married, विवाह झाला त्याचा. raised up 12 children. 12 मुलं त्यांनी वाढवली. He also bought a land at Shechem. शखेम मध्ये त्याने जमीन घेतली. And so he was very happy and content in Shechem. अशा पद्धतीने शखेम मध्ये तो अगदी आनंदी झाला, तृप्त झाला. But that doesn't mean everything was smooth flowing. पण याचा अर्थ असा लागत नाही की त्याच्या जीवनात सगळं काही अगदी सपाट सुरळीत चाललेलं होतं, असं नाही. His life was full of ups and downs त्याचं जीवन चढ उतारांनी भरलेलं होतं. till it reached a crescendo आणि अगदी इतकं मग ते शिखरापर्यंत पोहोचलं because his troubles escalated so much कारण त्याचे त्रास इतके शिखरापर्यंत पोहोचले to such great proportions आणि इतके वाढले that he would have collapsed की तो ढासळला असता had not God come back to rescue him. जर देव त्याला वाचवायला आला नसता तर. Until you come in contact with God, जोपर्यंत आपण देवाच्या संपर्कात परत येत नाही there are some things that don't change in our life. तर काही गोष्टी आपल्या जीवनात बदलत नाहीत. We are people of mundane things. कारण की आपण अशा ठरलेल्या गोष्टींची माणसं आहोत. And so here you see
तर इथे आपण पाहतो though Jacob seemed to be settled, जरी याकोब पाहताना असं वाटायचं की आता हा सेटल झाला, स्थिर स्थावर झाला, yet the effect of his past life kept haunting him. तरी त्याच्या भूतकाळातल्या जीवनाचा जो काही परिणाम होता तो त्याला पछाडत होता. It came to a climax आणि मग शिखर गाठलं त्यांनी, when his daughter was morally assaulted, जेव्हा त्याच्या मुलीवरती अत्याचार झाला नैतिक रीतीनं, and Jacob could not take it anymore. आणि मग ते याकोबाला सहन झालं नाही. That same Shechem in the place where he bought a land आणि तेच शखेम जिथे त्याने जमीन घेतली होती and tried to settle the rest of his life आणि there, उरलेलं पूर्ण आयुष्य जिथे तो आता स्थिर स्थावर व्हायला पाहत होता, suddenly अकस्मात he started fearing for his life. त्याला भीती वाटायला लागली त्याच जागी स्वतःच्या जीवनाची. He wanted to escape that place. आणि त्याला वाटायला लागलं की आता ही जागा सोडून मी पळून गेलं पाहिजे. At least if not that place, at least he wanted to escape the problem that he was आणि going through. कमीत कमी ती जागा सोडून नाही गेलो तरी जी काही समस्या झालेली आहे ती तर सोडूनच जायला हवंय. I mean, he didn't know what steps to take in his life for himself and his family. म्हणजे काय थोडक्यात सांगायचं झालं तर की त्याला त्या वेळेला त्यांनी काय करावं किंवा त्याने त्याच्या परिवारासाठी आता काय करावं त्याला कळेच ना काय करावं. I mean, he staying in Shechem could not solve the problem. म्हणजे तो शखेमात राहून त्याची समस्या सुटली नाही. Sometimes staying in a certain place or certain thing that you have been doing may not be the complete answer for you. कधी कधी एखादी गोष्ट जी तुम्ही करत राहिलेले आहात किंवा कधी कधी ज्या एखाद्या जागी तुम्ही राहतच राहिलेले आहात त्यातनं तुमची समस्या सुटेल असं काही सांगत The नाही. same lifestyle, म्हणजे तीच ती the same जीवनशैली. things that you have been doing. त्या गोष्टी परत परत तुम्ही ज्या करताय If it is a blessing, it is okay. त्यातनं जर आशीर्वाद येत असतील तर ठीक आहे. But if that same location or same thing that you have been doing is bringing a trouble for you, पण तीच जागा आणि त्याच गोष्टी करून करून परत करून करून जर तुमच्या जीवनात त्रास येत आहे you need to turn your attention to God. तर तुम्ही तुमचं लक्ष देवाकडे वळवायला हवं. And that was the time God spoke to Jacob, त्यावेळेला मग देव याकोबाशी बोलला, and God comforted him, देवाने त्याचं सांत्वन केलं, encouraged him, त्याला प्रोत्साहन दिलं and God said, आणि देव त्याला म्हणाला, the answer lies in this, that you get back to Bethel. उत्तर याच्यामध्ये आहे की तू बेथेलला परत जा. You remember he started his life from Bethel, आणि तुम्हाला माहिती आहे त्याने त्याचं जीवन बेथेल पासून सुरू केलं होतं, the place where he lay down, ज्या जागी तो आडवा पडलेला, the place where Jacob was nothing, ज्या जागी तो कोणीच नव्हता, शून्य होता, the place where he landed to rest at night after he fled from his brother Esau. म्हणजे त्याचा भाऊ एसाव ह्याच्यापासनं पळून जाण्यासाठी जेव्हा त्याने घर सोडलं आणि घर सोडल्यानंतर तो एकटा ज्या एका ओसाड जमिनीवर येऊन पडला ती जागा, And that place was Bethel. ती जागा होती बेथेल. Why didn't God send him somewhere else? देवानी आणि कुठल्या तरी जागी त्याला का नाही परत जायला सांगितलं? Why only Bethel? फक्त बेथेलच का? That is the most important aspect. ते सगळ्यात महत्वाचं आहे. Because in Bethel, कारण बेथेल मध्ये God had given him some promises. देवाने त्याला काही अभिवचनं दिली होती. In Bethel, God had visited him. बेथेल मध्ये देव त्याला भेटायला आला होता. In Bethel, Jacob's faith became strong. बेथेल मध्येच याकोबाचा विश्वास खंबीर झाला होता. In Bethel, he was nothing. बेथेल मध्ये तो कोणी नव्हता, शून्य होता. But when he had an encounter with God, he became something. पण जेव्हा त्याची आणि देवाची भेट झाली मग तो काहीतरी बनला. In Bethel, it was only God. बेथेल मध्ये फक्त देव आणि देवच होता. He had nothing with him. बाकी त्याच्याकडे तेव्हा काहीच नव्हतं. He had only God and God's promises. फक्त देव आणि देवाची वचनं त्याच्याकडे And होती. from there, he went further into the world. आणि मग तिथून तो पुढे जगात गेला And he shifted nearly 50 kilometers further into Shechem. आणि जवळजवळ 50 किलोमीटर तो शखेम मध्ये गेला, But God said, शखेमात गेला. पण देव म्हणाला, in Shechem, शखेम मध्ये God said, देव बोलला, Jacob, go back to Bethel. शखेमात देव त्याच्याशी बोलला आणि म्हणाला बेथेलला परत जा. Return to Bethel. म्हणजे शखेम नावाची जागा सोड आणि बेथेल नावाच्या जागी जा. Why did God send him to Bethel? देवाने त्याला बेथेल नावाच्या जागी का पाठवलं? What did God expect him to do at Bethel? काय अपेक्षा होती देवाची की बेथेल मध्ये जाऊन त्यांनी काय करायचंय? Why would going back to Bethel change Jacob's life? का बेथेललाच परत जायचं आणि तिथं गेल्यावरच त्याचं जीवन बदलणार आहे असं का? So you can take the points. असं का? त्याचे मुद्दे तुम्ही लिहून घ्या. First point, पहिला मुद्दा, the repositioning of Jacob. याकोबाने पूर्वस्थितीला जाणं The repositioning of Jacob. किंवा याकोबाची पूर्वस्थिती. So God said to Jacob,
देव याकोबाला म्हणाला Arise, की उठ, go up to Bethel बेथेलला जा and dwell there. आणि तिथेच राहा. So we see Jacob come to a very interesting part of his life. मग आपण पाहतो की याकोब आता त्याच्या आयुष्याच्या एका इंटरेस्टिंग अशा भागावर आलाय. You know how in order to escape from the fury of his brother Esau, he had to run away from home. त्याचा भाऊ एसाव त्याच्या रागापासून पळून जायला त्याला घर कसं सोडावं लागलं तुम्हाला माहित आहे. None would have expected Jacob's life to be made आणि आता कोणीच अशी अपेक्षा ठेवली नसेल की आता याकोबाचं काही चांगलं होईल का त्याचं जीवन बनेल, because he left his father's house. कारण त्यांनी वडिलांचं घर सोडलं He had also passed the age of marriage, आणि लग्नाचं वय पण त्याचं निघून गेलं होतं passed the age to start his life. आणि जीवन परत सुरू करायचं म्हटलं तर तेही त्याचं म्हणजे वय गेलं होतं. But But- only God's divine intervention would make his life. आता फक्त देवाची दैवी मध्यस्थीच त्याचं जीवन बनवू शकते. And so when God touched him, आणि म्हणून जेव्हा देवाने त्याला स्पर्श केला, God made his destiny. देवाने त्याच्या आयुष्याची दिशा परत ठरवून बनवली. What happened in Bethel now? आणि आता बेथेल मध्ये काय झालं, He had promised God त्याने देवाला वचन दिलं होतं that की if God started his life, देवाने जर त्याचं जीवन सुरू केलं he would give 1/10 of all the blessings that God would bless him with. तर देव त्याला जे काही आशीर्वाद देत आहे त्याचा 1/10 तो देवाला देणार, जर देवाने त्याचं आयुष्य त्याला प्रारंभ करून दिला तर. God had recorded all those statements. आणि देवाने ती सगळी वाक्य रेकॉर्ड करून ठेवली होती की हा काय काय बोललाय. See, whatever you say to God, जे काही तुम्ही देवाला बोलताना, when God starts blessing you, जेव्हा देव तुम्हाला आशीर्वादित करायला लागतो, it is all recorded in heaven. त्याला देव सगळं स्वर्गामध्ये रेकॉर्ड करून ठेवतो. Jacob had made a vow. तर याकोबाने नवस केला होता, If God be with me, जर देव माझ्या बरोबर राहिला, give me food, clothing, shelter, अन्न वस्त्र निवारा जर देवाने मला दिला, and bring me back to my father's house in peace, आणि माझ्या बापा घरी जर देवाने मला शांतीनं आणलं, then this God shall be my God. तर हाच देव माझा देव राहील. Then, मग after 20 years of hard service 20 वर्षाची खडतर मेहनत आणि मामाच्या घरी काम धंदा करून, in the house of his uncle, त्याच्या मामाच्या घरी नोकरी वगैरे करून 20 वर्षांपश्चात, and with the great mercy of God आणि backing him, देवाच्या महान दयेचा पाठिंबा त्याला मिळून his life was made. त्याचं जीवन बनलं. So, I told you, he even bought a piece of ground in Hamor. आम्ही सांगितलं तुम्हाला, हमोरात पण त्याने जमीन घेतली छोटीशी. Yet, तरी you never hear Jacob raise an altar there. याकोबाने तिथं वेदी बांधलेली आपण कधी वाचलं नाही. Never. नाही, Not like his grandfather Abraham. त्याचे आजोबा अब्राहम त्याच्याप्रमाणे नाही. And you know how his sons murdered the Shechemites. आणि तुम्हाला माहितीये त्याच्या मुलांनी शकेमी लोकांचा खून कसा केला. Because the Shechemites, they outraged the modesty of one of his daughters. कारण की शकेमी लोकांनी त्याच्या एका मुलीवर नैतिक अत्याचार केल्यामुळे याच्या मुलांनी शकेमी माणसांना कसं मारलं तुम्हाला माहितीये. And so Jacob with his whole family of 12 members, they stayed in Shechem. मग याकोब आणि याकोबाचा 12 लोकांचा सगळा परिवार तिथे शकेमात राहत होता, Happily आनंदाने, living. सुखाने. But this incident happened. पण मग ही घटना घडली, त्याच्या मुलीवर असं झालं. And so the sons went and, destroyed the मग Shechemites. त्याच्या मुलांनी जाऊन त्या शकेमी माणसांना मारलं. See? And so Jacob was in the lowest ebb of his life. मग याकोब तर अगदी तळालाच आला त्याच्या आयुष्याच्या, की हे सगळं काय चाललंय. He had everything, yet he was famished. तसं म्हटलं तर सगळं होतं त्याच्याकडे, पण तरी काही नसल्यास जमा झालं. कारण की हे चाललंय काय, What happened? काय झालं. He forgot the Bethel experience. बेथेलचा अनुभवच तो विसरला. He forgot the vow that he had made at Bethel. जो नवस त्याने देवाला केला होता बेथेलमध्ये, तोच तो विसरला. See, it is other thing. God started blessing him. देवाने त्याला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली, ही गोष्ट वेगळी. Because God is always faithful. कारण देव नेहमी विश्वासू राहतो. That is the love of God. ते देवाचं प्रेम आहे. But Jacob forgot. पण याकोब विसरला. And out of great love, आणि मोठ्या प्रेमापायी God came to him to reposition him. देवाचं प्रचंड प्रेम त्याच्यावर असल्यापायी देव त्याच्याकडे परत आला आणि त्याला म्हणाला की पूर्वस्थितीला, पूर्वपदाला परत जा. Sometimes it seems an interference of God. कधी कधी असं वाटायला लागतं की देव खूपच लुडबुड करतो रे आपल्या जीवनात. But it is not, because whatever he does it for your own good. पण तसं नसतं. देव जे काही करतो ते आपल्या चांगल्यासाठीच करतो. There are times you need to move aside and allow God to take over. तर कधी कधी आपणच मधून सरकायचं आणि देवाला देव जे करतोय ते करू द्यायचं. That is the meaning of repositioning. हा अर्थ होतो पूर्वस्थितीला, पूर्वपदाला किंवा पुन्हा जुळवणी करून घेणं याचा. Sometimes कधी कधी when everything becomes good in our life, सगळं जेव्हा आपल्या जीवनात
जीवनामध्ये चांगलं 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 होतं. We forget the day God started blessing and on what basis He started blessing आपण us. विसरून जातो की देवाने आपल्याला कसा आशीर्वाद दिला आणि कुठल्या पायावर आशीर्वाद दिला होता. Maybe you had made some promises to God, कदाचित तुम्ही देवाला काही वचन दिलं असेल and after He started blessing you, you forgot the आणि whole thing. देवाने तुम्हाला आशीर्वाद दिल्यानंतर तुम्ही सगळंच विसरून गेला असाल. And so God comes to meet you. मग देव तुम्हाला भेटायला येतो. See, at times He tells you you need to change places. कधी कधी देव सांगतो की तू तुझी जागा बदल. At times He may send you to a safe place. कधी कधी देव तुला म्हणेल की नाही अशा एका सुरक्षित जागी जा. Because whatever God tells you, there lies your blessing. कारण देव तुला जे काही सांगतो ना तिथंच तुझा आशीर्वाद आहे. Everything that God has ordained for you is the best for you. जे काही देवाने एक तर तुझ्यासाठी नेमलंय तेच तुझ्यासाठी चांगलं आहे. You know, due to the lack of spiritual foresight, पण आध्यात्मिक रीतीचं ज्ञान कमी पडल्यामुळे and since we are not open to divine guidance, आणि आपण दैवी मार्गदर्शनाला उघडे नसल्यामुळे a lot of people do not attain the height that God has made as their portion. बऱ्याच माणसांना देवाने त्यांच्यासाठी यशाचं जे शिखर नियोजित करून ठेवलंय ते मिळत नाही. Jacob's eyes were shut याकोबाचे डोळे बंद होते because he was backslidden. कारण की तो मागे घसरला होता. To an extent, he was backslidden in Shechem. असा की शखेमामध्ये राहत असताना तो मागे घसरला. Sometimes on the outside, people look to be spiritual, कधी कधी ना असं तोंड देखले माणसं आध्यात्मिक दिसतात but in their deep heart, they are backslidden. पण त्यांच्या खोल हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये ते घसरलेले असतात And only God can see that case. आणि देवालाच ते सगळं दिसू शकतं. There are degrees of backsliding. आता देवापासनं घसरण्याचे पण टप्पे आहेत. And so when there are degrees of backsliding, तर देवापासनं घसरण्याचे जर टप्पे आहेत since God is interested in us, तर देवाला आपल्यामध्ये रस असल्यामुळे He has to realign us. देवाने आपली पुनर्जुळवणी करणं गरजेचं असतं. See? You know, in the world we see, आपण पाहतो ना जगामध्ये in the wear and tear of realignment, आपण पाहतो की जेव्हा पुनर्जुळवणी करतात रिअलाइनमेंट करतात why it is necessary? का गरजेची आहे ती? Because of the wear and tear. कारण की आपण ते चालवतो वापरतो तर त्याच्यामध्ये हे असं होतं. You know, small children, लहान मुलं सुद्धा their teeth have to be sometimes realigned. कधी कधी लहान मुलांचे दात सुद्धा आपल्याला रिअलाइन करायला लागतात. If there are some coming out or not set, then the dentist, he sets up the whole teeth. काही दात समजा कुठे नीट आले नाही काही वाकडे आहेत तर मग डेंटिस्ट कडे जाऊन त्याला रिअलाइन करावं लागतं. See? And God also realigns our lives. तसं देव आपल्या जीवनांना पुन्हा जुळवतो. So God was trying to reach Jacob, तर देव याकोबापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत होता but he was putting it off. पण याकोब ते हटवत होता की नको See? I will do it. मी करीन I will try my best. मी माझे प्रयत्न करीन. And sometimes we also give a cold shoulder to God. आणि कधी कधी आपण पण देवाला हवा तसा प्रतिसाद देत नाही. But when it really became hot, पण मग जेव्हा खूपच सगळं तापलं when it became worse, आणि परिस्थिती अगदीच वाईट झाली that was the time Jacob heeded to God. त्यावेळेला मग याकोबाने देवाचं ऐकलं. Some of us are like Lot's wife, आपल्यातले काही जण लोटाच्या बायकोसारखे आहेत who hold on to the things of the world जे जगातल्या गोष्टींना धरून राहतात. with a strong grip. अगदी म्हणजे पकड त्यांची घट्ट असते. Then when God says relocate, आणि मग देव जेव्हा म्हणतो की पूर्वस्थितीला जा they still turn back तरी मागे वळत पाहणार. to look back what belongs to them. तरी मागे वळून पाहणार की माझं काय आहे. And finally they become a pillar of salt. आणि मग शेवटी मिठाचा खांब होणार. Delay with God is always dangerous. देवाकडे जायला उशीर करणं नेहमीच धोकादायक. God has said something, you delay, it's dangerous for you. देव जर काहीतरी तुला बोललाय देवाने तुला काहीतरी करायला सांगितलंय आणि त्याच्यात जर तू उशीर करतोयस तर ते धोकादायक आहे. Amen. आमेन. That doesn't mean once you relocate or reposition, everything will be smooth. याचा अर्थ असा नाही की तुम्ही पूर्वस्थितीला गेल्यानंतर सगळं काही अगदी व्यवस्थित गुळगुळीत होईल असं नाही. The moment you shift back your base, things will start improving the first day itself. आणि ज्या क्षणाला तुम्ही तुमचा पाया परत तिकडे आणाल त्या क्षणापासून पहिल्या दिवसापासूनच गोष्टी अजून विकसित व्हायला लागतील It's not like that. असं नाहीये. But one guarantee is there that God will be with you very strongly. पण एक खात्रीपूर्वक रीतीने नक्की सांगू शकतो की देव जो म्हणतोय पूर्वस्थितीला पूर्व जागेला परत जा तर असं केल्यानंतर देव तुमच्याबरोबर तिथे खंबीरपणे असणार हे नक्की. Because कारण you have heeded to his voice. तुम्ही देवाचं ऐकलंय. Like Jacob had sadness in his life and in his जसं home. याकोबाच्या जीवनात आणि घरात एक उदासीनता होती. Like, you know, his wife died. त्याची बायको मेली. When Benjamin was born, बन्यामिनाचा जन्म झाला तेव्हा त्याची बायको वारली.
But yet God at that time also came and visited him तरी देव तेव्हाही त्याला येऊन भेटला, and strengthened him. त्याला शक्ती देऊन गेला. Angels used to come and visit him. देवदूत त्याला भेटायला यायचे. God visited him so many times. देवाने अगणित वेळेला त्याला भेट दिली. After he shifted to Bethel, God visited him many times. मग तो बेथेलला आल्यानंतर देव त्याला अनेक वेळेला भेटला. When you come back to your position that God puts you there, God will give you lots of visitations. ज्या जागी देवाने तुला ठेवलं होतं त्या जागी तू परत आल्यानंतर देव तुला बरंच काही परत करणार. If God says change your life and you change your life from that time on, God will be next to you most of the time. देव जर तुला म्हणतोय की तुझं जीवन बदल, तर ते तुझं जीवन तू बदलल्यानंतर देव तुझ्या समवेत जास्तीत जास्त वेळ राहणार. Obedience will always bring God to your rescue most of the time. आज्ञापालन जर केलं तर त्यातनं देव तुला वाचवायला जास्तीत जास्त वेळेला येणार. Another thing is, अजून एक म्हणजे when you raise up an altar to God, जेव्हा तुम्ही देवाला वेदी बांधता, God meets you. देव तुम्हाला भेटतो. He does meet you. भेटतो नाही असं नाही, भेटतो. When your heart is soft towards Him, He meets you. तुमचं हृदय देवाप्रित्यर्थ मऊ असलं की देव भेटतोच तुम्हाला. And that's what in Bethel Jacob had done. आणि बेथेलमध्ये याकोबाने तेच केलं. He had raised up an altar. त्याने वेदी बांधली. And God respects when people raise up altars आणि वेद्या जेव्हा लोक बांधतात तर देव अशांचा आदर करतो, because it's a covenant keeping. कारण की त्याला करार पाळणं म्हणतात. It's a worship to God. ती देवाला केलेली आराधना It's a असते. dedication to God. ते देवाला केलेलं समर्पण असतं. It is accepting from God and giving back to God. देवाकडनं स्वीकारणं आणि देवाला परत करणं असतं ते. But then after he left Bethel, he forgot all these things. पण मग याकोब जेव्हा बेथेल सोडून गेला तो हे सगळं विसरला. Never forget whatever God has done for you. देवाने तुझ्यासाठी जे केलंय ना ते कधी विसरायचं नाही. Say, that's why many times म्हणून बऱ्याच वेळेला at nights I meditate on the goodness of God. रात्रीच्या वेळेला मी देवाच्या चांगुलपणावर मनन करतो. Right up till last night. अगदी कालच्या रात्रीपर्यंत The सुद्धा whole night I was meditating on the goodness of my God on my संपूर्ण life. रात्रभर देवाचं जे चांगुलपण माझ्या जीवनावर आहे त्याचं मी मनन करत He होतो. was taking me right from the time I was born again till today. आणि अगदी जेव्हा माझा नवीन जन्म झाला त्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत देवाने त्यात माझा प्रवास घडवला. I was परत. just thanking Him. मी प्रभूचे आभार मानत होतो. That is raising up altars. याला म्हणतात वेदी उभी करणं. Wherever you are, जिथे कुठे तुम्ही आहात that raising of the altars should never be forgotten. वेदी परत बांधणं कधी विसरायचं नाही. Amen. आमेन. But sadly, पण दुःखाची बाब many are in the position where God is trying to connect to them अनेक माणसं अशा पोझिशन मध्ये आहेत की जिथं देवाला त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे, because God knows you are in the wrong place, कारण देवाला कळलंय की तू चुकीच्या जागी आहेस or you are doing something in the wrong time, किंवा तू चुकीच्या वेळी काहीतरी करत आहेस or you are doing the right thing in the wrong time. किंवा तू बरोबर ती गोष्ट चुकीच्या वेळेला करत आहेस. That is why you need to know आणि म्हणून तुला हे कळायची गरज आहे. what to do to realign into divine repositioning. दैवी पूर्वस्थितीला जाण्यासाठी काय करायचं असतं. Your God has fulfilled His engagement towards you. तुझ्या देवाने तुझ्या प्रित्यर्थ जे ठरवलं नेमलं ते केलं. He has been with you. देव तुझ्या बरोबर राहिला. He has defended you. देवाने तुझा बचाव केला. He has prospered you. देवाने तुला समृद्ध केलं You have come back in peace. आणि तू शांतीत परत आला. But पण in the midst of it all, where is your altar? या सगळ्यामध्ये तुझी वेदी कुठे आहे. See, God was reminding Jacob that altar which I cherish so much in Bethel, I am missing it in Shechem. आणि देव याकोबाला सांगत होता की बेथेलमध्ये जी वेदी तू बांधली त्यात मला इतका आनंद मिळायचा, ती वेदी शखेम मध्ये तू नाही बांधली. कुठे आहे ती वेदी. You bought the land, you established your life, you had children, you had everything. शखेमामध्ये तू तुझं जीवन बनवलं, जमिनी घेतल्या, परिवार तुझा उभा राहिला, पण त्या शखेमामध्ये तू वेदी नाही उभी केली मला. And where is that another promise of the tithes you talked आणि तू about? मला म्हटला होता की जे काही तू मला देशील त्याचा मी दशांश तुला देईन. ते कुठे आहे. Where is the 1/10? कुठे आहे दशांश. You forgot. तू विसरला. That's why he was saying, go to Bethel. आणि म्हणून देव त्याला म्हणत होता की तू बेथेलला परत जा. Like David said जसं दावीद बोलला in Psalm 66 verses 13 and 14. स्तोत्र 66 त्यातलं 13वं आणि 14वं वचन. I will go into thy house with burnt offerings. I will pay thee my vows which my lips have uttered and my mouth has spoken when I was in trouble. स्तोत्रसंहिता 66 13 आणि 14. मी होमार्पणे घेऊन तुझ्या मंदिरात येईन, मी आपले नवस तुला फेडीन, ते मी संकटात असता माझ्या ओठांनी उच्चारले आणि माझे तोंड बोलले. जे मी संकटात होतो,
त्यावेळी जे मी प्रॉमिस केलं होतं, आय विल ऑफर इट. ते मी संकटात असताना माझ्या ओठांनी जे तुला कबूल केलं होतं ते मी पूर्ण करीन. That means David never forgot to offer his vows. याचा अर्थ दाविदाने देवाला केलेला नवस फेडणं कधी विसरला नाही, But Jacob forgot. पण याकोब विसरला. Somehow Jacob forgot. It slipped his mind. म्हणजे याकोबाच्या डोक्यातनं ते गेलं, राहून गेलं. प्रपंचाच्या गाड्यामध्ये तो विसरूनच गेला. Many times we forget all the vows we have made. बऱ्याच वेळेला आपण पण देवाला जे काही नवस करतो ते विसरतो. I will serve you, O God. मी तुझी सेवा करीन Once you प्रभू, give me this job, तू मला ही नोकरी दिली ना, I will do this in the की मी church. असं करीन, मी चर्च मध्ये तसं करीन, I will take this kind of responsibility. अशी जबाबदारी घेईन. And we just say it. आणि आपण आपलं बोलतो, तोंड आहे तर बोलायचं. But God records it. असं नाही, पण देव त्याची नोंद करतो And He waits. आणि देव वाट And he पाहतो, waits. वाट पाहतो. And He knows you will never come back आणि देवाला माहिती असतं की हा काही परत यायचा नाही. till तोपर्यंत the Shechemites don't go against your म्हणजे skin. जोपर्यंत ते शकेमी लोक तुझ्यावरती हल्ला करत नाहीत तोवर काय हा परत येणार नाही. And that is the time God visits you आणि मग त्यावेळेला देव तुला भेटायला येतो and says, go back to Bethel. आणि म्हणतो बेथेलला परत जा. In other words, दुसऱ्या शब्दात remember what you had told me. तू मला काय म्हटला होता ते आठव. Remember. आठव. So God reminds him, तर देव त्याला आठवण करून देतो arise, go up to Bethel, की उठ आणि बेथेलला परत जा, dwell there, तिथे राहा make an altar आणि there. तिथे वेदी बांध. An altar unto God that appeared unto thee when you fled from the face of Esau your brother. एसाव याच्या पुढून पळालास तेव्हा देवाने तुला दर्शन दिले आणि त्याच्यासाठी तेथे तू वेदी बांधली होती ना, तिथं परत जा. So this repositioning of Jacob and his household from Shechem to Bethel was a divine one. तर याकोब आणि त्याचा परिवार शकेम सोडून बेथेलला परत येऊन राहणं हे देवाकडनं नेमलेलं होतं. God said, leave Shechem and dwell in Bethel ते now. त्याला म्हटलं होता शकेम सोड आणि आता बेथेलमध्ये राहा. And the immediate decisions taken by Jacob shows us that Jacob was ready to hear God आणि this time. तात्कालिक निर्णय जो याकोबाने त्यावेळेला घेतला त्याच्यावरनं कळून येतं की यावेळेस याकोब देवाचं ऐकत होता. I mean, it showed his immediate response to God. लगेचच त्याने देवाला प्रतिसाद दिला. He did not delay, अजिबात उशीर केला नाही, but he took prompt action तर अगदी लगेच त्याने कृती केली. because he knew कारण त्याला माहित होतं if he stayed another day in Shechem, he अजून would एक be दिवस lost. जरी मी शकेमात राहिलो तर मी हरवीन. He knew that his spiritual life was spiraling down. त्याला माहिती होतं की माझं आत्मिक जीवन आता घसरत आहे. He knew he needed a relocation. त्याला माहिती होतं की मला आता माझी पूर्व जागा परत हवी आहे. He knew he needed a change in his त्याला life. कळलं की माझ्या जीवनात मला आता एका बदलाची गरज आहे. So he did not waste a minute. एक मिनिट त्यांनी वाया घालवलं नाही. Though God did not tell the details of his journey from Shechem to Bethel, आणि जरी देवाने त्याला तपशील नाही सांगितला की शकेमापासून बेथेलापर्यंत तुझा जो प्रवास आहे त्यातले डिटेलिंग काही बोलला नाही देव. God didn't even say how long he has to stay in Bethel, देव त्याला हेही बोलला नाही की बेथेलात किती दिवस तू राहायचंय. but he still obeyed. तरी त्याने आज्ञा पालन केलं. God did not tell him the kind of problems he will face there, देवाने त्याला हे पण सांगितलं नाही की कुठल्या पद्धतीच्या समस्या त्याला तिथे येणार आहेत, or on the way he might meet some problems. का रस्त्यात त्याला काही त्रास होणार आहेत. No further instructions. पुढे काही देव बोलला नाही की जाताना तुला त्रास होणार आहे, तिथे पोचल्यावर त्रास होणार आहे. काही बोलला नाही, एकच बोलला बेथेलला जा. It was like God telling Abraham, म्हणजे जणू देव अब्रामाला सांगत होता तसं leave Mesopotamia की मेसोपोटेमिया सोड and go to the place I'm going to show you. आणि जी जागा मी तुला दाखवीन तिथं जा. God didn't even give the name of the आणि place. देवाने अब्रामाला तर जागेचं नावही दिलं नाही. So Jacob in his spiritual wisdom took some own decisions while shifting his base. तर याकोबाने त्याच्या आध्यात्मिक ज्ञानानं त्याचा हा पाया शकेमातून बेथेलामध्ये शिफ्ट करताना काही निर्णय घेतले आध्यात्मिक ज्ञानाने. Because what happens is sometimes we want God to tell us from A to Z. कारण कधी कधी आपलं कसं असतं की देवाने मला सांगावं तर ए पासून झेड पर्यंत सगळं सांगावं. No, he has given you divine wisdom. He has put love in your heart for God. Then you have to listen to God little bit and rest of the thing you have to do as you sense it in your spirit. तर असं नसतं. देवाने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, ते ज्ञान आपण वापरायचं आणि देवाने जे काय आपल्याला सांगितलेलं आहे ते ऐकून त्याचं आज्ञापालन करून अधे आणि मध्ये आपल्यामध्ये जे ज्ञान प्रभूने घातलंय ते वापरून निर्णय घ्यायचे. Because if God tells you A to Z, कारण देवाने ए पासून झेड पर्यंत सगळंच जर तुला सांगितलं where is the obedience? तर मग आज्ञापालनाचा प्रश्नच येत नाही. If I tell you everything as you have to do, that is
that is a force. तर मी जर तुम्हाला सगळं काही जसंच्या तसं करायला सांगितलं तर ती एक बळजबरी होईल ना. It should come from your own heart. तसं नाही ना, बळजबरी नाही, तुझ्या हृदयातनं पण यायला हवंय ना. And so Genesis 35:3 says, तर उत्पत्ती 35 आणि त्यातलं तिसरं वचन म्हणतं, Jacob called his whole family याकोबाने त्याच्या पूर्ण परिवाराला बोलावलं and he said, let us arise and go up to Bethel. आणि याकोब त्यांना म्हणाला की चला आपण बेथेलला जाऊया. Why? का Why to Bethel? का बेथेलला जाऊया? I will make there an altar unto कारण God, मी तिथे देवाला वेदी बांधणार आहे, who answered me in the day of my distress ज्या देवाने मला माझ्या संकट समयी उत्तर दिलं and was with me in the way which I went. आणि जो देव माझ्या बरोबर ज्या मार्गाने मी गेलो त्या मार्गात होता. He realized his folly. म्हणजे त्याला त्याची चूक कळली, He realized his mistake. त्याला त्याची चूक समजली. From the time God saved me, ज्या दिवसापासून देवाने माझं तारण केलं, I never forgot what he did for me. मी कधीच विसरलो नाहीये देवाने माझ्यासाठी जे काही केलंय ते. No matter how much money I got, name, fame, everything, जे काही मला पैसा अडका मिळाला असेल, नावलौकिक मिळालं असेल, even till today, आजपर्यंत every night I meet my God. रोज रात्री माझ्या देवाला मी भेटतोच, I thank him, त्याचे आभार मानतो, I meditate on him, मनन करतो, त्याचं I raise up an altar to him. वेदी बांधतो त्याला. I did it all this 30 years हे गेले 30 वर्ष मी केलेलं आहे, because I know कारण मला ठाऊक आहे what I am, who I am. मी कोण होतो, काय आहे. It's all by his grace. सगळं त्याच्या कृपेनं आहे, It's all by his mercy सर्व त्याच्या दयेनं आहे, that I stand here today जे before you. आज तुमच्या समोर मी इथे उभा आहे. Until my death, आणि मी मरेपर्यंत I will meditate on his good works. त्याच्या चांगल्या कृत्यांचं मी मनन करीन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. There are times God will lead you out of your place to a place that he might show you. कधी कधी देव तुम्हालाही मार्गदर्शन करेल की तुमची जी जागा आहे ती सोडून देव सांगतोय त्या जागी तुम्ही जावं. You need to heed to him. तुम्ही ऐकायचं देवाचं. Now, why did Jacob take such a major decision? याकोबाने का बरं इतका मेजर निर्णय स्वतःच्या जीवनात घेतला? Jacob knew कारण याकोबाला माहित होतं my God is a jealous God. माझा देव ईर्ष्यावान देव आहे He will not share his glory with any strange God of the आणि Shechemites. माझा देव त्याचा जो गौरव आहे, त्याचं जे वैभव आहे ते शखेमातल्या इतर कुठल्या देवांशी वाटून घेणार नाहीये. Nor shall any flesh glory before his किंवा presence. कुठलाही माणूस किंवा देह त्याच्या देवासमोर गौरव मिळवू शकत नाही. Never. ही सगळी जाण होती याकोबाला. There is a man of God in US. अमेरिकेत एक देवाचे सेवक आहेत. He says, in my house I have no mirrors. ते म्हणतात माझ्या घरात आरसा नाहीये I get dressed up without mirrors. आणि मी आरसा न बघता तयार होतो. माझ्या घरात मी आरसे लावलेलेच नाहीत. When he was asked why, त्यांना जेव्हा विचारलं की असं का, he said, ते म्हणाले whenever I see the mirror, I see me. I want to see Jesus. जेव्हा केव्हा मी आरसा पाहतो मला मी दिसतो. मला मी नाही पाहायचा, मला येशू पाहायचे. Because if I am dead, then Christ has to be seen on the mirror. कारण मी जर मेलो तर आरशामध्ये येशू दिसले पाहिजेत. But when I see the mirror, पण मी आरसा पाहिला pride will come into me. तर गर्व माझ्यात येईल. Praise God. देवाला धन्यवाद. No flesh shall glory in my presence. सांगायचं तात्पर्य असं आहे की देव म्हणतो माझ्या सहवासात कुठल्याही देहाला गौरव मिळणार नाही. God has to be first in your life. देव प्रथम पाहिजे आपल्या जीवनात. And from the way we see his life, आणि ज्या रीतीनं आपण त्याचं जीवन पाहतो we know that God's decision for him was appropriate. आपल्याला कळतं की देवाचा जो काही निर्णय त्याच्यासाठी होता तो बरोबरच होता. And then we read in verse 2 and 4. मग दुसरं वचन, चौथं वचन आपण वाचतो. Then Jacob said unto his household and to all that were with him, आणि मग याकोब त्याच्या घरच्यांना आणि आपल्या बरोबरच्या सर्व माणसांना म्हणाला, put away the strange gods that are among you. तुमच्यामध्ये जे अन्य देव आहेत ते सोडून द्या, टाकून द्या. Are you seeing something? म्हणजे काहीतरी इथे तुम्हाला लक्षात येत आहे का? Huh? That means याचा अर्थ in Shechem he had collected many gods. शखेमामध्ये त्याने अनेक देव गोळा केले. When money increases, पैसा वाढला ना your gods also increase. की देवही वाढतात. We forget the only God who blessed. आणि मग एकमेव देव ज्याने आपल्याला आशीर्वाद दिलाय त्याला आपण And विसरतो. so he says, be clean and change your garments. तर तुमच्यामध्ये जे अन्य देव आहेत ते टाकून द्या, शुद्ध व्हा, आपली वस्त्रे बदला. And they gave unto Jacob all the strange gods which were in their hands, आणि मग त्यांनी जे काही अन्य देव आपापल्या हातात होते ते देऊन टाकले. and all their earrings which were in their ears, आपल्या कानातली कुंडळे म्हणजे कानातलं वगैरे सगळं काढून त्यांनी याकोबाला दिलं. चौथं वचन आहे. and Jacob hid them under the
oak which was by Shechem. आणि शखेमाजवळच्या एका झाडाखाली याकोबाने हे सगळं लपवून ठेवलं. Did you see how physically he seemed to be prospering? म्हणजे शारीरिक रीतीनं तो समृद्ध होताना दिसत होता, But spiritually he was declining. पण आत्मिक रीतीनं तो घसरत होता. But physically how he was prospering? मग शारीरिक रीतीनं कसा समृद्ध होत होता? Because in Bethel, the promise that God gave, he never took it back. कारण बेथेल मध्ये देवानी जे वचन दिलं होतं ना, ते त्यांनी कधी माघारी घेतलं नाही. But Jacob went back. पण याकोबानी माघार घेतली. God is true to his promise. देव त्याच्या वचनांना खरा आहे. We are never true to our promises. आपण आपल्या वचनांना खरे नसतो. Amen. आमेन. But the beauty is God knows when we decline. पण सौंदर्य ह्याच्यातलं हे आहे की आपली घसरगुंडी कधी होते हे देवाला माहित असतं. Now he says, तो म्हणतो Jacob says, याकोब put away the strange idols. की अन्य देव म्हणजे मूर्त्या वगैरे तुम्ही टाकून द्या. Put away those things which are an abomination to God. म्हणजे आपल्या जिवंत देवासाठी जे अमंगळ आहे ते सगळं टाका. That means Jacob knew what was happening behind his back, म्हणजे याकोबाला माहिती होतं की त्याच्या पाठीमागे काय काय चाललंय. what all his wives and their children were doing. त्याच्या बायका त्याची मुलं काय करतायत त्याला माहिती होतं. He said, as far as the going is good, पण तो म्हटला जोर सगळं ठीकठाक चाललंय, do everything the culture allows, तोवर संस्कृती परंपरा म्हणत आहे तसं सगळंच करा, be like the world. जगासारखे राहा. Isn't God blessing us? देव आपल्याला आशीर्वाद तर देतोच आहे ना. But they forget he is a tolerant God. परंतु ते विसरून जातात की हा सहनशील देव आहे ना. देव सहन करून घेतो घेतो घेतो. And one day, मग एके दिवशी when the furnace is heated 7 times more, आगीची भट्टी जेव्हा 7 पट जास्त तापते, then we start realizing our folly. मग आपल्याला आपलं पतन लक्षात यायला लागतं. God knows when there is a gradual and continuous loss of spiritual aptitude in our lives. देवाला माहित असतं, देवाला कळतं की ग्रॅज्युअली हळूहळू कसे आपण आत्मिक रीतीनं घसरत चाललोय. God also can see the continuous loss of strength and numbers and the quality of life that we have. देवाला हे पण कळून येतं की कसं म्हणजे आपलं चांगल्या दर्जाचं जीवन म्हणा का आणि काय म्हणा कसं ते घसरतंय सगळं. What a loving God we have. म्हणजे किती प्रेमळ देव आहे आपला. I mean, if we had been there, we would have said, okay, he deserves it, let the Shechemites kill him. आपण त्याच्या जागी असतो तर आपण म्हटलो असतो की तो आहेच त्या लायकीचा. शखेम्यांनी पोरीला काय अत्याचार केला, बापालाही ठार मारायचा होता. Yes. आपण असंच म्हटलो असतो. But see, when God sees the decay, पण असं नाही, देव जेव्हा हे सगळं पाहतो when he sees a period of degeneration in our spiritual आणि life, देव पाहतो की आध्यात्मिक रीतीनं सुद्धा आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण वाळतोय सडतोय, he wants us. देव आपल्याला सूचना देतो. Because Jacob in Bethel had taken Jehovah God as his God. कारण याकोबाने बेथेलमध्ये यहोवाला आपला देव मानलेलं होतं. He cannot make money his God. He cannot make people his God. तो पैशाला का लोकांना आपला देव बनवू शकत नाही. He cannot make the creation his तो God. निर्मितीला आपला देव बनवू शकत नाही. Because he said, you shall be my कारण God. तो म्हटला होता तू माझा देव असणार आहेस. More than 30 years back, he had made that decision. 30 वर्षांपूर्वी त्याने हा निर्णय घेतला होता. 30 years was a long time. आणि 30 वर्ष म्हणजे फार मोठा काळ झाला ना. So from outward appearances, Jacob was not that far from God because he was only 50 kilometers away from Bethel. तर बाहेरून बघायला गेलं तर याकोब काही देवापासून फार लांब दिसायचा नाही. कारण शकेम म्हणजे 30 किलोमीटरच लांब होतं बेथेल पासून. See, that doesn't mean he was completely unbeliever. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तो पूर्णपणे अविश्वासू झालेला. Because in Genesis 33 verse 20, कारण की उत्पत्ती 33वा अध्याय आणि 20वे वचन असं सांगत आहे, in one time he raised up an altar in Shechem. एकदा त्यांनी शकेमात वेदी बांधली. So that shows there was some kind of touch of God in his life. म्हणजे थोडा देवाचा स्पर्श तरी त्याच्या जीवनात होता. नाही असं He नाही. was near God but not very near God. होता तो देवाच्या जवळ पण अगदी जवळ नव्हता. See? It's an eye opener to all of us. आपल्या सगळ्यांसाठीच ही एक डोळे उघडणूक आहे. Amen. आमेन. You know, Jacob was so much preoccupied with the prosperity and the goodwill of God in his life. याकोब ना त्याच्या जीवनामध्ये जी काही समृद्धी त्याला मिळाली, देवाने जे काही त्याचं चांगलं केलं, या सगळ्यामध्ये इतका व्यस्त झाला, Very much involved in the security. संरक्षणात व्यस्त झाला. But all at the expense of purity and piety. पण त्यापायी त्याची शुद्धता आणि भक्तिमानपणा निघून जात आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही. Like when his daughter was raped, जेव्हा त्याच्या मुलीवर बलात्कार झाला, he got very angry. त्याला फार राग आला. But
पण the goodness of Shechemites, शखेमी लोकांचं चांगुलपण the goodness of Shechem किंवा शखेमातलं चांगुलपण tried to cover it all up. शखेमात जे काही चांगुलपण आहे ते सगळं त्याच्या डोक्यात येऊन ह्या सगळ्यावरती एक पडदा पडल्यासारखं व्हायला लागलं. Somehow he accepted the rape of his daughter and even tried to make an agreement with the local people. आणि कसं तरी करून त्याने विसरायचा प्रयत्न केला की माझ्या मुलीचा हा जो बलात्कार झालाय तो आता जाऊ दे, आपण विसरून जाऊया. आणि त्याने तिथल्या त्या स्थानिक लोकांबरोबर हा मिळवणी करायचाही प्रयत्न केला. See, he is not far from Bethel. तो बेथेलपासून लांब नव्हता. He is near Bethel, बेथेलच्या जवळ शकेम 30 किलोमीटर, but not near to the God of Bethel. पण बेथेलच्या देवाजवळ तो तेवढा नव्हता. See? He can come to Bethel, but he has to come back to the God of Bethel. तो बेथेलला येऊ शकतो, पण बेथेलच्या देवाकडे त्यांनी परत यावं लागेल. Sometimes people think that if I go back to Bethel, I'll be blessed. कधी कधी लोकांना असं वाटतं मी बेथेलला परत गेलो तर मला आशीर्वाद मिळेल. It's not the place, it is the God of that place. पण शेवटी जागेत पण काही नाही हो, तिथल्या देवात सगळं आहे. Jacob's condition is not that different from many of Christians in our time. याकोबाची अवस्था अलीकडचे आपले जे बरेच ख्रिश्चन लोक आहेत त्यांच्यापेक्षा काही वेगळी नाही. We may appear to be walking close to God, आणि दिसताना आपण असे दिसू की नाही हे देवाच्या फार जवळचे आहेत, while the opposite may be true. पण कदाचित विरुद्ध असेल. See? If God had not spoken to Jacob all those deities, he wouldn't have removed ever. जर देव याकोबाशी त्या सगळ्या अन्य देवांना टाकून दे असं म्हटलं नसता तर त्याने कदाचित ते सगळं टाकलंही नसतं. See? We may still continue to preserve the forms and observe the rituals. आणि आपण कदाचित रूढी प्रथा अजूनही पाळत असू. We may observe the piety of our life, आणि आपण आपल्या जीवनातला ती भक्ती अजूनही पाळत असू कदाचित. all the religious attitudes. धार्मिक वृत्ती. See, but the reality may be missing. पण वास्तविकता त्यामध्ये कुठेतरी नसेल कदाचित. That fire, that passion, ती आग, तो आवेश, ready to die for Jesus. येशूसाठी मरायला तयार. In those years from the time you were saved up till now, some of it must have तुमचं तारण झालं त्या दिवसापासून आजपर्यंत, होता होता कदाचित त्यातलं थोडंफार गेलं असेल. Paul described this condition पॉलने या अवस्थेचं वर्णन केलं in 2 Timothy 3:5. 2 तिमोथी 3 अध्याय 5 वचन. Holding to a form of godliness, although they have denied its power. की भक्तिमानपणाचा आव आणला आहे, पण त्यातलं सामर्थ्य त्यांनी नाकारलेलं आहे. We may be like those people in the church at Ephesus. आणि आपण इफिसच्या चर्च मधल्या त्या लोकांसारखे कदाचित असू, Of whom Jesus said ज्यांच्या विषयीने येशू म्हणाले in Revelation 2:4, प्रगटीकरणाचा 2 अध्याय आणि त्यातलं 4 वचन, you people have lost your first love. की तुम्हा लोकांमधलं पहिलं प्रेम गेलेलं आहे. Yes. I mean, love was there for God, देवासाठी प्रेम होतं, but not first. पण पहिलं नव्हतं, पहिल्यासारखं नव्हतं. Not like the first. पहिल्यासारखं नव्हतं. Now it's 2nd, 3rd, 4th, 10th, 100th. आता देवाला जागा 2री, 4थी, 100वी असं झालं. Now my family. आता माझा परिवार, Now my new wife I got married to. आताच लग्न झालं, मग माझी नवीन नवरी, Or the son that is born in my किंवा family. आताच मला मुलगा झाला, मग तो And so मुलगा. God is pushed back. मग देव कुठेतरी लांब जातो. God is pushed back. देव कुठेतरी लांब जातो. मग Or those at Laodicea church किंवा लावदिकिया चर्च मधले who due to their wealth and security considered themselves to be doing spiritually well. ज्यांनी आपल्या धनसंपत्तीमुळे आणि संरक्षणामुळे अशी समज केली की आमचं खूपच चांगलं चाललंय. Yes, that's what the Bible says in Revelation 3:15-17. प्रगटीकरण 3:15-17 बायबल असंच म्हणतं. They thought we are secure, त्यांना असं वाटलं की आम्ही सुरक्षित आहोत, well doing spiritually also. आमचं चांगलं चाललंय. And Jesus said, but you are destitute, cold and indifferent people. पण येशू म्हटले नाही, तुम्ही ओसाड आहात, गार पडलेले आहात, तुम्ही वेगळे झालाय आता. See, some of the things we think that we are spiritual at times, we are not. कधी कधी काही गोष्टींमध्ये आपल्याला असं वाटतं की आपण आत्मिक आहोत, पण नसतो. Because we have drifted so slowly that you don't notice the drift. कारण आपण हळूहळू बहकलेलो असतो, त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही. Okay.
Like if you put a frog in a hot water, he will suddenly jump out. जसं तुम्ही बेडकाला बेडूक जर गरम पाण्यात टाकला तर तो लगेच उडी मारेल, But put a frog in a cold water, पण बेडूक जर गार पाण्यात टाकला put it on the gas, आणि ते जर गॅसवर ठेवलं, and that you just put on the gas and let it boil slowly, गॅस लावला आणि मग उकळू दिलं, he will not realize it. तर बेडकाला लगेच कळणार नाही, He will not even know that it is getting heated up. त्याला समजणार पण नाही की खालून आग आहे. Slowly, slowly the water will get heated up. हळूहळू पाणी गरम होईल, He will not realize it. कळणार नाही बेडकाला. Finally, he will die in it, but he will not jump out. आणि सरते शेवटी ते बेडूक त्याच्यामध्ये मरून जाईल, पण बाहेर उडी मारणार नाही, So- कारण त्याला कळलंच नाही. So here we see that every one of us will face time when we do face great problems in our lives. तर इथे आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये सुद्धा, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जेव्हा केव्हा काही मोठ्या भल्या अशा समस्या येतात, अशा सगळ्या प्रसंगांमधनं आपण जाणार It may increase because we have hit the stationary level. आणि कदाचित त्या समस्यांचं प्रमाण वाढेल सुद्धा, कारण की आपण जैसे थे त्याच अवस्थेत आहोत. See, it all depends on our spiritual growth. तर सगळं आपल्या आत्मिक वाढीवर अवलंबून आहे. So no matter what you do, you may not get out of a certain situation. तर तुम्ही काही करा, पण एका विशिष्ट परिस्थितीतनं तुम्ही मग बाहेर पडणारच नाही, Because you have strayed away a little bit away from God. कारण होता होता तुम्ही देवापासून भकलाय, That intimacy is lost. ती जवळीकता गेली, That emotional touch with God is तो lost. भावुक स्पर्श देवाशी जो होता तो गेला. See? And so many times God speaks. मग अनेक वेळेला देव बोलतो, God speaks. देव बोलतो. We have to open our ears to hear it. आपण आपले कान उघडायचे ऐकायला, Amen. And we need to flow with God's guidance. आणि देवाच्या मार्गदर्शनामध्ये आपण व्हायचं. So here we see it does not only describe the way back for Jacob, तर इथे आपण पाहतो की केवळ याकोबाला परत जाणं एवढंच लिहिलेलं नाहीये, but it also outlines the way back for any believer who finds himself stuck and does not move forward in म्हणजे life. काय की फक्त याकोबासाठीच इथे लिहिलेलं नाहीये, तर आपल्यातला प्रत्येक बिलीवर माणूस जर कुठे आपल्या लक्षात आलं की आपण बहकलोय आणि देव म्हणतोय की पूर्वस्थिती पूर्व पदाला परत जा, तर आपण जाणं आहे. So Jacob gathered his whole family, तर याकोबाने आपला पूर्ण परिवार गोळा केला, everything that he had. जे काही त्याच्याकडे होतं ते सगळं, Maybe he sold that Shechem land also, आणि कदाचित त्याने शकिमातली जमीन पण विकली असेल, moved his tent to Bethel. आणि त्याचा तंबू त्याने बेथेलला परत आणला. Jacob knew याकोबाला माहित होतं that he had not positioned himself well with God to enjoy the divine protection from God. देवाकडनं दैवी संरक्षण मला मिळण्यास्तव सध्याला माझी अवस्था काही फारशी बरी नाहीये, म्हणजे मी देवाशी जुळवूनच घेतलेलं So नाहीये. Jacob knew he was spiraling down. तर याकोबाच्या लक्षात आलं की आपली सध्याला घसरगुंडीच आहे, I will not waste another minute. तर आता नको एक मिनिटही वाया This घालवायला. opportunity that God gave me, आणि ही जी संधी देवाने मला दिली आहे, he has been very gracious to me. देव माझ्याशी फार कृपाळू राहिलाय. Even in my sinful state, he had been gracious to me. माझ्या पापी अवस्थेत पण ते माझ्याशी कृपाळू राहिलाय. So let me heed to him, तर मला आता देवाचं ऐकू दे, and my life will be made once आणि again. माझं जीवन परत बनेल. What a merciful God we have. म्हणजे किती दयाळू देव आहे आपला. Even in our sinful state, आपल्या पापी अवस्थेत सुद्धा he still talks to us. देव आपल्याशी बोलत राहतो. Like Adam sinned. जसं जेव्हा आदामाने पाप केलं, Before Adam sinned, God had conversation with him. आदामाने पाप करण्या अगोदर देव त्याच्याशी बोलत होता, बोलला. After he sinned, त्याने पाप केल्या पश्चात still God had conversation with him. तरी देव त्याच्याशी संवाद साधत होता. That is the mercy of God. ही देवाची दया आहे. Before sin entered the world, in the love of God, God spoke to Adam. पाप या जगामध्ये येण्या अगोदर देव देवाच्या प्रीतीनं आदामाशी बोलला. After sin came into the world, पाप या जगात आल्या पश्चात when Adam sinned, आदामाने जेव्हा पाप केलं, God spoke through his mercy. देव त्याच्या दयेद्वारे आदामाशी बोलला, पण बोलला खरा. Praise God. देवा I mean, धन्यवाद. he is still interested in bringing us to the place of blessing. म्हणजे काय की देवाला आपल्याला आशीर्वादाच्या जागी आणण्यामध्ये इंटरेस्ट आहे. And the result of that dramatic or drastic decision that Jacob took, आणि याकोबाने मग जो हा तात्कालिक निर्णय घेतला, त्याचा परिणाम असा झाला, he was blessed. तो आशीर्वादी झाला. Verses 5 and 6 says, 5-6 वचन म्हणतं, and they journeyed, and the terror of God was upon the cities that were round about them, and they did not pursue after the sons of Jacob. So Jacob came to Luz, which is the land of Canaan, that is Bethel, he and all the people that were with him. उत्पत्तीचा 35वा अध्याय 5 आणि 6 वचन म्हणतंय, मग ते निघून गेले
आणि त्यांच्या सभोवतालच्या नगरांवर देवाचे भय पडले See that? म्हणून ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाहीत. तेव्हा याकोब कनान देशातले लूज येथे आला. तेच बेथेल होय. तो आणि त्याच्या बरोबरचे सर्व लोक तेथे आले. So the above verses show us तर ही सगळी वरील वचनं आपल्याला असं दाखवतात की as he was returning back, जसं तो परत येत होता, there were hostile nations on the route to Bethel. आता काही बेथेलला जाताना पण मध्ये असे काही देश होते They were against him. जे त्याच्या विरुद्ध होते They could have destroyed him, आणि त्यांनी याकोबाचा नाश करू शकले असते. but they could not come against Jacob and his household. परंतु त्या प्रवासात ते याकोबावर आणि त्याच्या घरच्या लोकांवर काही हल्ला करू शकले नाही. Why? कारण काय? Why? Because he was getting back to God कारण in तो देवाकडे obedience. परत जात होता ना, म्हणून He was getting back to God in obedience. तो देवाकडे आज्ञापालन करून परत जात होता, म्हणून He was ready to obey God. तो देवाचं आज्ञापालन करायला तयार And होता. so God assigned his angels to encamp around about them. तर देवाने देवदूत असे नेमले त्याच्या सभोवताली त्याचं संरक्षण करायला. A believer should know where he is positioned in the eyes of God. बिलिव्हरला, एखाद्या विश्वासू माणसाला कळलं पाहिजे देवाच्या नजरेत त्याची जागा कुठे काय कशी आहे. Some people are going back. काही लोक मागे पडतायत, Things are not happening. गोष्टी होत नाहीयेत, Yet they never have enough brains to start hearing from God. तरी त्यांच्यामध्ये एवढी अक्कल नाहीये की देवाचं आपण परत ऐकायला लागू. God is speaking to them. देव त्यांच्याशी बोलतोय, My son, my daughter, माझ्या मुला, माझ्या मुली, I want to remove you from this condition. मला तुला या परिस्थितीतून बाहेर काढायचंय. Didn't I start blessing you the day you were saved? ज्या दिवशी तुझं तारण झालं त्या दिवसापासून मी तुला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली की नाही? But today, पण आज you are spiraling down. तू खाली घसरत You are आहे. not listening to my तू word. माझं वचन ऐकत नाही You are not heeding to my तू word. माझं वचन पाळत नाही You are not applying my तू word. माझं वचन वापरत नाही You are not getting back to आणि Bethel. बेथेलला परत येत नाही. You are not building the altar of वेदी God. बांधत नाहीयेस देवाची. And see verse 7. मग 7वं वचन So beautiful. सुंदर. And he built there an altar. And you know, he changed that name. आणि त्याने तिथे वेदी बांधली आणि ठिकाणाचं नावच बदललं. He called the place El Bethel. त्या ठिकाणाला त्याने एल बेथेल नाव दिलं. See, first time it was Bethel. पहिल्यांदा नाव फक्त बेथेल होतं. He named Luz as Bethel. त्याने लूजला पूर्वी लूज हे जे नाव होतं ते बदलून बेथेल केलं. Bethel, house of God. बेथेल म्हणजे देवाचं घर. But now आता he named it El Bethel. एल बेथेल केलं. From today it shall not be called Bethel but El Bethel. आता फक्त बेथेल नाही, एल बेथेल नाव असेल. See? El Bethel means El means God. एल बेथेल म्हणजे एल म्हणजे देव, God of Bethel. बेथेलाचा देव. See? First it was the house of God. प्रथम नाव होतं बेथेल, देवाचं घर. But now आता my eyes are opened. माझे डोळे उघडले. It's not just Bethel. फक्त बेथेल नाही, It's not the house of God. फक्त देवाचं घर नाही, It is God of the house. आता त्या बेथेलाचा देव, त्या घरातला देव. First it was house of God. अगोदर फक्त देवाचं घर होतं, But now it is the God of the आता house. त्या घरचा देव. God of my house. आता माझ्या घरचा देव, God of my life. माझ्या जीवनाचा देव. That is the change that came in Jacob's हा life. बदल याकोबात आला. See, it's not the place. जागेत काही नसतं, It's the God of that place. त्या जागेत देव आहे का, तो देव, That's very important. ते महत्वाचं आहे. Second point we will continue next week. दुसरा मुद्दा आपण पुढच्या आठवड्यात घेऊ. Now is the time. आत्ताची वेळ आहे. You need to focus your eyes on this Jehovah God. तुम्ही तुमचे डोळे या यहोवा देवावर केंद्रित करायची गरज आहे. Are you living in Shechem for a long time? And troubles are just increasing all over. तुम्ही शखेमामध्ये बराच काळ राहताय का आणि त्रास वाढतायत असं लक्षात येतंय का? You are moving forward but not in the way of blessing. तुम्ही पुढे जाताय पण आशीर्वादाच्या मार्गात जात नाहीये. If that is happening, जर असं होत असेल you need to open your ears. तर तुम्ही तुमचे कान उघडायला हवेत. You need to seek God. तुम्ही देवाला शोधायला हवंय. Maybe God is speaking to you. कदाचित देव तुमच्याशी बोलत असेल. Maybe you had made a vow to God कदाचित तुम्ही देवाला नवस केला असेल and you have not kept that vow. आणि तो नवस तुम्ही पाळला नसेल. Whatever it is, काही असो, God is going to speak to you. देव तुमच्याशी बोलणार आहे. He is interested even in your fallen condition. आणि देवाला तुमच्यामध्ये
तुमच्या पतन अवस्थेत सुद्धा रस आहे. You saw Jacob. तुम्ही याकोबाला पाहिलं ना, He carried only one Jehovah God from Bethel. त्याने फक्त बेथेलातनं एक यहोवा देव नेला होता, बरोबर. But in Shechem, शकेमात he had many images. अनेक प्रतिमा आल्या, Yes, lots. खूप आल्या. Every son of his had his own image. त्याच्या प्रत्येक मुलाकडं त्याची स्वतःची प्रतिमा होती. Jacob knew it, याकोबाला हे कळलं, but he didn't take action. पण त्याने काही कृती नाही केली. But when God spoke, पण मग जेव्हा देव बोलला, he knew things are not going to change. त्याला कळलं की आता काही गोष्टी बदलणार नाहीयेत. So he told his family, मग तो त्याच्या परिवाराला म्हणाला, bring out all those abominable things त्या सगळ्या अमंगळ गोष्टी बाहेर काढा from our house. आपल्या घरातनं. He expected just one or two, त्याने अपेक्षा केली होती की एक दोन असतील बहुतेक, but lots came. पण बरंच काही बाहेर आलं. So many things had replaced God. आणि इतक्या साऱ्या गोष्टींनी देवाची जागा घेऊन टाकली होती. Sometimes कधी कधी so many things replace God in our life. अनेक गोष्टी देवाची जागा आपल्या जीवनात घेऊन टाकतात, And then we blame God. आणि मग आपण देवालाच दोष देतो. Why is this happening? असं का होतंय? God says, मग देव म्हणतो, search in your house. तुझं घर शोध, My place is lost in your house. माझी जागा तुझ्या घरातनं हरवली आहे. My place is lost. माझी जागा तुझ्या घरातून हरवली आहे. Now movies and other things in your house has taken my place. आता चित्रपटांना आणि बाकीच्या गोष्टींना तुझ्या घरात जास्त जागा आहे. So much of other things has taken my place. इतर गोष्टींना खूप जागा झाली तुझ्या घरात आता. And so I have to come out. तर मला बाहेर जावं लागणार. So now I am behold knocking at your door. तर पहा, आता मी तुझ्या दाराला वाजवतोय. You have put me out, तू मला बाहेर टाकलं, but I am knocking at your पण मी door. तुझं दार वाजवत आहे. If you open your door, जर तू दार उघडलं then I will come in. तर मी आत येईन. I want to eat with you मला तुझ्या बरोबर जेवायचंय, and sup with you. तुझ्या बरोबर भोजन करायचंय. Are you ready? तयार आहे का तू? Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, all of us, आम्ही सर्वजण to a certain measure, काही प्रमाणात have drifted to you from you. तुझ्यापासनं बहकलो. Many other things have taken your place. अनेक इतर गोष्टींनी तुझी जागा घेतली. Many things, Lord. अनेक गोष्टी, You have decreased in our lives, आणि तू आमच्या जीवनात कमी झालास. and other things have increased in our life. बाकीच्या गोष्टी वाढल्या, And because other things increased in our life, you decreased in our life. आणि बाकीच्या गोष्टी आमच्या जीवनात वाढल्यामुळे तू कमी झाला. Master, प्रभू, we are sorry, Lord. आम्हाला माफ कर, Forgive us, Lord. आम्हाला क्षमा कर. Come and reign in our house. ये आणि आमच्या घरावर राज्य कर. We have come back to Bethel, आम्ही बेथेलला परत आलोय. leaving all our baggages, आमचं सगळं बोचकं सोडून, all our sins, सगळी पापं सोडून, everything which took your place. ज्या सगळ्याने तुझी जागा घेतली होती ते सगळं सोडून We have come to you, Lord. आम्ही तुझ्याकडे आलो प्रभू. We have not forgotten that altar at Bethel. बेथेलची वेदी आम्ही विसरलो नाही. We have not forgotten the day you saved us. ज्या दिवशी तू आमचं तारण केलं तो दिवस आम्ही विसरलो नाही. We cannot forget the day when we were in a mess and you removed us out of the pit. आम्ही बरबादीमध्ये असताना तू आमच्याकडे आलास आणि आम्हाला खड्ड्यातनं तू बाहेर काढलं तो दिवस आम्ही विसरलो नाही. We were like Ezekiel's castaway child. आम्ही हेजेकलच्या त्या बाळासारखे होतो की ज्या बाळाला टाकलेलं, Nobody bothered to take care of that आणि child. कोणीच त्या बाळाची काळजी घ्यायला तयार नाही. But you came, पण तू आला, you passed by us, तू आमच्या बाजूने फिरकला, and you said, live by your blood. आणि तू म्हणाला की जग, रक्ताच्या थारोळ्यात आम्ही असताना तू आम्हाला जग म्हणून And गेलास, we lived. आणि आम्ही जगलो. You decorated us, तू आम्हाला सजवलं, established us, स्थिर स्थावर केलं, gave us life. जीवन दिलंस आम्हाला. Master, प्रभू, we cannot forget it, Lord. आम्ही नाही विसरू So शकत हे. this time, तर यावेळेला here we are raising up an altar to you. इथे आम्ही तुझ्या समोर वेदी बांधत आहोत. Come on, people of God, raise up an altar to God. चला देवाच्या लोकांनो, देवाला वेदी बांधा, Raise up an altar to God of देवाला worship वेदी बांधा, and remembering God. आणि देवाची आठवण करा. Meditating on what He did for us त्याने जे केलं त्याचं मनन and करा. asking for forgiveness. क्षमा मागा. Forgive us, Lord. क्षमा कर आम्हाला प्रभू. Cleanse us. साफ कर Wash आम्हाला. us by your blood. धुवून काढ तुझ्या Make us रक्ताने. clean. स्वच्छ कर आम्हाला. Thank you, Lord. धन्यवाद दे बाप्पा. God's presence is coming in your life. देवाचा सहवास तुमच्या जीवनात येत आहे. You have relocated to Bethel. तुम्ही परत बेथेलला आलाय. Yes. You have come to Bethel.
तुम्ही परत बेथेलला आलाय. left Shechem, शखेम सोडलं you have come to Bethel. आणि बेथेलला आलात. And now आता God says, देव म्हणतो it's not Bethel, it is the God of Bethel, El Bethel. बेथेल नाही, तर एल बेथेल, बेथेलचा देव, Yes, the God of Bethel. बेथेलचा देव. Master, प्रभू, Bethel did not change Jacob's life. बेथेलनं याकोबाचं जीवन बदललं. There is nothing good in Bethel. बेथेलमध्ये काही चांगलं नाही. It's only the God of Bethel, बेथेलचा देव, the God of Pune, the God of Dapudi, the God of India, पुण्याचा देव, दापोडीचा देव, भारताचा देव, God of the whole world. संपूर्ण जगाचा देव. We come to you, Lord, आम्ही तुझ्याकडे येतो प्रभू and we say, आणि म्हणतो El Bethel, एल बेथेल, El India, एल भारत, the God of India, भारताचा देव, God of Dapudi, दापोडीचा देव. bless my people, माझ्या लोकांना आशीर्वादित कर, bless every one of them. प्रत्येकाला आशीर्वादित कर. Whatever they are lacking in their life, fulfill त्यांच्या it, Lord, in their lives. त्यांच्या जीवनात जे काही कमी पडत असेल ते त्यांना पुरव Bless them abundantly. आणि त्यांना विपुल आशीर्वाद दे. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये मी मागतो. Amen and amen. आमेन, आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. I pray मी प्रार्थना करतो El Bethel shall be your God, एल बेथेल तुमचा देव असावा and that El Bethel will bless you from today onwards. आणि एल बेथेल तुम्हाला आजपासून पुढे आशीर्वादित In करेल. Jesus' name. येशूच्या नावात. Amen and amen. आमेन. Praise the Lord, my dear brothers and sisters. माझ्या लाडक्या बंधू आणि भगिनींनो, प्रभूची स्तुती असो. This evening, we have been greatly edified by the message and prayer of our dear Pastor Peter and Pastor Jayashri. आज सायंकाळी पास्टर पीटर आणि पास्टर जयश्रींच्या वचनाद्वारे आणि प्रार्थनेद्वारे आपल्यात खूप सुधारणा झाली आहेत. Let us now be actively engaged in serving God and each other. तर चला आता आपण सक्रिय होऊन परमेश्वराची आणि एकमेकांची सेवा करण्यात मग्न होऊयात. And now the final announcements. आणि आता शेवटचे निवेदन. We are regularly uploading the videos of all our services on our YouTube channel. Please subscribe to our channel. आम्ही आमच्या या सर्व्हिसेसचे व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवरती नियमितपणे अपलोड करत आहोत. ते पाहण्यासाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. To get regular notification of all our uploads, click on the red subscribe button and then click on the bell icon next to it. नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन नियमितपणे मिळण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब असे लिहिलेल्या लाल रंगाच्या बटनावर आणि त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. And after you watch our videos, I encourage you, please give us a like. आमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला नक्की लाईक द्या आणि आम्हाला प्रोत्साहित करा. And for now, my dear brothers and sisters, have a very good and blessed evening. आणि आता माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुमची संध्याकाळ खूप आनंदी आणि आशीर्वादित जाओ. And remember to tune in for the Saturday blessing meeting this Saturday at 7:30 p.m. आणि आठवणीने येत्या शनिवारी आपल्या आशीर्वाद सभेला संध्याकाळी 7:30 वाजता नक्की ट्यून इन करा. God bless you all. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.